नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी मराठीतील पाऊस ही सुंदर आणि मजेशीर कविता शिकणार आहोत. या आभाळ वाजलं धडाडधूम, वारा सुटला सू सू सू. आभाळ वाजलं धडाडधूम, वारा सुटला सू सू सू. वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख. वीज चमकली चक चक चक, जिकडे तिकडे लख लख लख. पाऊस आला धो धो धो, पाणी वाह्यल सो सो सो. पाऊस आला धो धो धो, पाणी वाह्यल सो सो सो. पाण्यात बोट सोडली सोडली, हातभर जाऊन बुडली बुडली. बोटीवर बसला बेडूक बेडकई, हातभर जाऊन बुडली बुडली. बोटीवर बसला बेडूक बेडकई, तो तोरला डरावडूक डराव. तो रडला डरावडूक डरावडूक. तो रडला डरावडूक डरावडूक. तो रडला डरावडूक डराव. नमस्कार मित्रांनो, इयत्ता दुसरी मराठी 2026-27 नवीन अभ्यासक्रमानुसार दुसरी कविता आहे पाऊस. आपण या कवितेवरील संपूर्ण प्रश्नोत्तरे बघूया. मला हे समजले यामधलं पहिला प्रश्न आहे, उत्तर लिहा. मुलांनी बोट कोठे सोडली? उत्तर आहे मुलांनी बोट पाण्यात सोडली. बोट म्हणजे काय? नाव. बोटीवर कोण बसले आहे? तर उत्तर आहे बोटीवर बेडूक बसले आहे. पुढचा प्रश्न आहे, वीज कोठे चमकली? तर वीज आकाशात चमकली. पुढचा प्रश्न, कवितेतील तुला आवडलेली ओळ पाहून लिही. तुला जी ओळ आवडत असेल ती लिहायची आहे. बघा, उत्तर आहे आभाळ वाजलं धडाडधूम. तुम्हाला जी ओळ आवडलेली असेल ती लिहायची आहे. प्रश्न दुसरा आहे, कंसातील योग्य शब्द घेऊन वाक्य पूर्ण कर. चक चक चक, सू सू सूम, धो धो धो, धडाडधूम. खाली प्रश्न आहे बघा, वाऱ्याचा आवाज सू सू सूम येत होता. दुसरा आहे, आभाळ धडाडधूम वाजले. पुढचा आहे, आकाशात वीज चक 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 चमकली. नंतर आहे, पाऊस धो 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 आला. ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत ह्या रिकाम्या जागा आपण आता भरलेल्या आहेत. तुम्ही हे सर्व प्रश्न लिहून काढायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, विचार करा व सांगा. हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला वाचायचे आहेत आणि वर्गात तुम्हाला सांगायचं आहे. बघा काय आहे पहिला प्रश्न, कवितेत आलेले कोणते आवाज तुला आवडले? पावसाळ्यात तू कोणकोणत्या वस्तू वापरशील ते सांग. पाऊस पडल्यावर तुमच्या आजूबाजूला कोणकोणते बदल होतात? या तीनही प्रश्नाची उत्तर तुम्ही वर्गात सांगायची आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खेळूया शब्दांशी. कंसातील योग्य शब्द घेऊन दिलेल्या शब्दांचा यमक शब्द लिहा. जसा गारा, गाणी, बुडली, तिकडे. पहा, पाणी, गाणी. यमक जुळणारे शब्द आहेत, वारा, गारा. नंतर आहे जिकडे, तिकडे. पुढे सोडली, बुडली. असे अनेक प्रकारचे शब्द तुम्हाला लिहिता येईल की ज्या शब्दाला यमक जुळतो आहे. पुढचा प्रश्न बघूया, शोध घेऊया. परिसरात जाऊन निरीक्षण करायचं आहे तुम्हाला आणि परिसरात खालीलपैकी कोणत्या गोष्टी दिसल्या त्या समोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा. हिरवेगार गवत तुम्हाला दिसले तर बरोबरची खूण करायची आहे, नाहीतर करायची नाहीये. साचलेले पाण्याचे डबके तुम्हाला दिसले परिसरामध्ये तर, बेडूक दिसले तुम्हाला तर, आणि काळे ढग दिसले तर तुम्हाला काय करायचं आहे, बरोबरची खूण या ठिकाणी करायची आहे.
तर नक्कीच हे सर्व प्रश्नाची उत्तरं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लिहून घ्यायची असेल, वाचायची आहे. धन्यवाद.